हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, दीप अमावस्याबद्दलचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब काय करत नाही तुम्ही, तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण आधीच करून ठेवा. तर आज आहे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमधला खास दिवस. म्हणजे आजच्या दिवशी आपण आपल्या घरातील दिवे, पणत्या, समया सगळे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. तर दिवा म्हणजे नुसता प्रकाश नाही, तर आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश देण्याचा एक सुंदर प्रतीक आहे. जे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वगैरे आलेली असते ती बाहेर काढण्यासाठी दिव्याचा प्रकाश एकदम छान असा आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश देण्याचं काम करतो. तर इथे बघा, मी आज माझ्या घरातील काही दिवे असतील ते स्वच्छ करायला घेतले होते. माझ्याकडे काही भरपूर असे दिवे नाही आहेत, पण जेवढे असतील तेवढे म्हटलं आपण स्वच्छ करून घ्यावे, म्हणून मी इथं स्वच्छ करायसाठी घेतले ते समई, दोन चांदीचे दिवे आणि एक पणती, असे माझ्याकडे 4 ते 5च दिवे आहेत. तर मी इथं पितांबरीने हे दिवे स्वच्छ करून घेत होते. तुम्ही पण तुमच्या घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी थोडे माझे दिवे थोडेसे जास्त दिवस वापरले नसल्यामुळे थोडेसे चिकट झाले होते, कारण ना हे वापरण्यामध्ये नसतात. आणि ह्या दिव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर याची गोड आठवण आहे. जेव्हा माझ्या घराची वास्तुशांती होती ना, तेव्हा माझ्या मावशीने मला हे समया दिलेल्या आहेत. तर आता कधी पण ह्या जरी समया मी काढल्या, म्हणजे घासायला काढल्या वगैरे, तर नेहमी तिची आठवण येईल असे म्हणून त्या काही वस्तूंचे असं असतं की देण्याचा उद्देशच असा असतो की काहीतरी आपण आठवणीत राहिलं. कपडे वगैरे घेतले तर कसं कपडा वगैरे फाटून जातो, त्याप्रमाणे असं त्यांनी मला ह्या समया दिलेल्या आहेत माझ्या मावशीने. आणि ते छोटे दिवे माझ्या मावशीच्या मुलींनी दिलेले आहेत, असं त्यांची आठवण आहे. तर इथे बघा, तुम्हाला बोलता बोलता माझे दिवे पण स्वच्छ करून झालेले आहेत एकदम, आणि कसे चकचकीत दिसतात ते बघा. पितांबरीने मी स्वच्छ केलेले आहेत, तर एकदम असे पिवळे पिवळे आणि स्वच्छ दिसतात आहे. तर तुम्ही तुमच्या घरातील दिवे स्वच्छ केलेत का? नंतर दिवे स्वच्छ करून झाल्याच्या नंतर म्हटलं आपली आता देवपूजा करून घ्यावी, म्हणून मी इथं देवपूजा करायला घेतली होती. सगळ्या देवांना स्वच्छ करून पितांबरीने स्वच्छ घासून त्यांना पण असं अष्टगंधाचा टिक्का वगैरे लावला आणि इथं दिवा लावून घेतला, जेणेकरून म्हणजे आजच्या दिवसभरातलं सुरुवात ही देवपूजापासूनच केली होती आणि दिवे साफ करण्यापासूनच केली होती. मग मस्त असं दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि देवाला नमस्कार करून घेतला, कारण बाकीच्या कामांना पण आपल्याला लागायचं होतं. म्हणलं पटकन हे उरकलं की बाकीचे करता येतात, म्हणून मी इथं देवपूजा वगैरे उरकून घेतली. अगरबत्ती वगैरे लावली आणि देवाला जे काही भेटतील ते फुलं, म्हणजे आमच्या इथं थोडीशीच फुलं होती, ते फुलं वाहिली आणि देवाला मी असं छान असं नमस्कार करून घेतला की जे काय असेल माझ्या आयुष्यामध्ये ते सकारात्मक होऊ द्या. आणि देवाला फुलं वगैरे वाहिली आणि असा काही नमस्कार करून घेतला. नंतर ना म्हटलं तर बाकीची कामे वगैरे करून घ्यावी. मग बाकीची कामं वगैरे करून घेण्यासाठी म्हटलं तर आपण निवांत झालो. आता नंतर ना मी इथं कणकेचे दिवे करायला घेतले. अमावस्या असल्यामुळे त्या कणकेच्या दिवेने आपल्या घरातील दिवे आणि लहान मुलांना ओवाळायचं असतं ना, त्याच्यामुळे घेतले. इथं कणिक घेतलीये, इथं गुळ घेतलाय आणि मीठ टाकायचं थोडस, आणि या गुळाचं पाणी करून मग आपल्याला कणिक मळून घ्यायची. गुळाचं पाणी घालून हे कणिक थोडंसं पाणी घालून थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला दिवे बनवता येतील. अशा प्रकारे थोडंसं पाणी घालायचं. एकदम पाणी घातलं तर पातळ होऊन जाईल ते, म्हणून मी थोडंसं पाणी घालून हे अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे घट्ट असं. थोडस तेल लावायचं. पेढेच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित असा दिवा करून घ्यायचा, आणि तो दिवा असा खालनं असा सपाट झाला पाहिजे, कारण ताटामध्ये वगैरे असं व्यवस्थित बसला पाहिजे. तर अशा प्रकारे सगळीकडनं व्यवस्थित एकसारखा करून हे असे दिवे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे 5 दिवे बनवून घेतलेले आहेत. आता हे दिवे आपण उकडायला ठेवायचे आहे, थोडेसे वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी आधीच कढई ठेवली होती आणि कढईमध्ये पाणी असं गरम झाले आणि उकळतं आहे. तर आता हे दिवे आपण सर्व 5 ते 10 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत आणि वाफवण्यासाठी मी ठेवत आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफ द्यायची. आता आपण
जेणेकरून दिवे व्यवस्थित होतील. आणि नंतर म्हटलं तर दिवे वगैरे तिकडं वाफत आहे तोपर्यंत म्हटलं आता आपण इकडे प्रसादासाठी शिरा करावा, म्हणून मी 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तूप टाकले आणि रवा टाकून व्यवस्थित असं भाजून घेऊन शिरा बनवून ठेवला होता आधीच, म्हणजे शिरा बनवून ठेवला. आणि नंतर दिव्याचा गॅस पण बंद केला होता. शिरा पण बनवून झाला होता आणि दिवे पण आपले वाफून झाले होते. मग मी प्रसादासाठी वाटीमध्ये थोडासा शिरा काढला आणि हे असे दिवे पण वाफून झाले होते. नंतर इथं मी पूजेची तयारी करायला घेतली होती. मी साधी सिंपलच पूजा करते, कारण रांगोळी वगैरे घातलं तर माझं बाळ सगळी रांगोळी वगैरे मोडेल आणि फुलांचं पण जास्त म्हणजे पाकळ्या वगैरे हे केलं तर ते सगळ्या रानामध्ये करते. आता हेच किती वेळ ठेवते हे काय माहीत नाही. म्हणून मी इथं पूजा मांडायला बसले होते आणि साधी सिंपल म्हणून करत होते, कारण जेवढं मी करेल तेवढं ती सगळीकडे असं इकडं तिकडं करणार. त्याच्यामुळे मला आपलं साधं सिंपलच करावे, म्हणून मी इथं सर्व दिव्यांमध्ये आपलं कापसाच्या वाती आहे का सर्व ठेवून घेत होते. सगळ्या दिव्यांमध्ये आरतीमध्ये पंक्तीमध्ये ठेवल्या होत्या, समयामध्ये ठेवल्या होत्या आणि सगळे आता हे आपण जे दिवे बनवले होते ना त्याच्यामध्ये पण ठेवले होते आणि ते दिवे आता व्यवस्थित त्यांच्या जागेवरती मांडत होते. दिव्याची मांडणी करून झाल्यावरती मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलं, जेणेकरून दिवे पेटवता येतील आणि थोडं 1 तासभर तरी राहतील या प्रमाणातच तेल ओतलं. आणि नंतर हे आपण जे कणकेचे दिवे होते त्याच्यामध्ये पण तेल ओतलं. काही तूप पण टाकतात, पण मी सगळ्या दिव्यांमध्ये सेम तेल ओतलं आणि नंतर दिव्यांची अशी पूजा हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून घेतली. सर्व दिव्यांना लावलं. जे काही फुलं असतील ते अर्पण केले. माझ्याकडे एवढी काही फुलं नव्हती आणि मिस्टर पण माझे कामावून आले नव्हते की त्यांना आणायला पाठवेल म्हणायला. म्हणजे काही इथं मिळले बाहेर आमच्या झाडाला असतील तेवढेच फुलं होते, तेवढेच मी वाहिले आणि अशा प्रकारे मी पूजा मांडली होती. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी पूजा कशी वाटते. साधी सिंपल आहे, कारण रांगोळी वगैरे काढली की माझं बाळ सगळीकडे हे करून घेतं, विखरतं वगैरे. आता हेच किती वेळ ठेवतं माहीत नाही. नंतर मग फुलं बिलं अर्पण झाल्यावरती मी दिवा लावला आणि तो ह्या कणकेच्या दिव्यानीच बाकीचे सर्व दिवे मी लावून घेतले. प्रत्येक वेळेस असं माचीस वगैरे लावून नाही घेतले, ह्याच दिव्याने मी सर्व दिवे लावून घेतले होते. कणकेचे सर्व दिवे पण लावून घेतले आणि ह्याच दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घेतलं, म्हणजे औक्षण केलं. ह्या दिव्यांचे कणकेच्या दिव्याने सर्व दिव्यांना ओवाळून घेतलं आणि नंतर देवाला प्रार्थना केली. जे काय असेल माझ्याकडनं, जे मी काय केलं असेल ते गोड मानून घे वगैरे असं म्हणून घेतलं आणि देवाला प्रार्थना केली. ज्या प्रकारे मी पूजा केलेली आहे, मी अशा प्रकारे पूजा केली. बघा कशी वाटते नक्की सांगा. आणि हे दिवे वगैरे किती सुंदर दिसतात आहे बघा. नंतर हे दिव्याची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं आता आपल्या मुलींना पण ओवाळून घेऊ, म्हणून मी इथं सानूला आणि चिकूला असं ओवाळणार होते. पण प्रसाद पण ठेवला, देवाला प्रसाद ठेवायचा विसरले होते. नंतर मग प्रसाद ठेवला देवाला, दिव्यांना वगैरे देवाला ठेवून घेतला आणि नंतर मग नमस्कार करून आपलं सानूला ओवाळायला घेतलं होतं. तर सानू इथं इतकी छान बसली होती आणि आमच्या शेजारची मुलं आली होती, त्यांना पण ते कर म्हणत होती. पण मला त्यांना नंतर न करते, तुला आधी करू दे म्हणलं. पण तिला इतकी असली हौस आहे ना असं बसायचं, म्हणजे तिला स्पेशल फील कशाने होईल हे तिला खूप आवडतं. मग तिला सानूला पण ओवाळून घेतलं. दीर्घ आयुष्य लाभू दे, आरोग्य चांगलं असू दे, ही देवाकडे प्रार्थना केली. आणि हे लहान मुलांसाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला होता व्हिडिओ आजचा. आणि तुम्हाला दीपावमास्येच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.